आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रामधील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला कामरावरून जो काही वाद सुरू आहे पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून व्हॉट्सअपद्वारे समन्स। कामराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। तर मी माफी मागणार नाही, मी घाबरत नाही, मी जे बोललो तेच अजित पवार देखील एकनाथ शिंदेंबद्दल बोलले होते। कुणाल कामरा गाण्यातील बोलावर ठाम। हा देखील आपल्याच सारखा निघाला, ये भी झुकेगा नहीं। जय महाराष्ट्र। संजय राऊतांचं कामराच्या समर्थनार्थ नवट्वेट। मागच्या वेळी मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षात असताना केलेले वक्तव्य योग्य होतं, आता ते योग्य नाही। मागच्या गोष्टी काढून त्यावर चर्चा योग्य नाही। अजित पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। व्यभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम। कुणाल कामराच्या गाण्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं, एका संकेतस्थळाला शिंदेंची प्रतिक्रिया। कुणाल कामराने आपली तुलना अजित पवारांची करू नये, कामराने आपल्या अवकातीत राहावं। अमोल मिटकरींचा कामराला जपून बोलण्याचा इशारा। कुणाल कामराकडून डिवचणारा नवीन गाण्याचा व्हिडिओ पोस्ट। हम होंगे कंगाल असं म्हणत द हॅबिटेट स्टुडिओच्या तोडफोडीवरून कामरानं पुन्हा एकदा डिवचलं। कुणाल कामरानं मुंबईमध्ये येऊन बोलावं, उदय सामंतांचं कुणाल कामराला आव्हान। तर कामरानं लायकीत राहावं, सामंतांची प्रतिक्रिया। फडणवीसांची संजय राऊत आणि सुषमा अंधारेंवर टीका। राऊतांचा सकाळी 9 वाजताचा भोंगा असा उल्लेख, तर अंधारेंनी कामराचं गाणं पुन्हा एकदा गायलं, त्यावर देखील टीका। अंधारे आणि राऊत सभागृहाला डिवचण्याचा प्रयत्न करतात, फडणवीसांचा आरोप। देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी। माझ्यावर कारवाई करायची असेल तर निश्चित करा। या देशामध्ये सत्य बोलणं, लोकाभिमुख प्रश्न विचारणं जर गुन्हा असेल तर असा गुन्हा मी वारंवार करायला तयार। फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या आरोपांनंतर सुषमा अंधारेंचं पत्र।